वारकरी संप्रदायाचा पाया आहे ज्ञान, कळस आहे वैराग्य, विस्तार आहे नाम आणि शांती आहे काम. पुरावा संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. कीर्तनातलं पहिलं वाक्य. कीर्तनातलं दुसरं वाक्य. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे, कळस तुकाराम बाबा आहे, विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाद बाबा. ज्या इमारतीचा पाया ज्ञानदेव आहे त्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे. ज्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय आहे. आणि वारकरी संप्रदाय एक अशी इमारत आहे की 750 वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. कारण त्या इमारतीचा पायाच ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणून 750 वर्षापूर्वी काय ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. ज्ञानदेव ज्ञानच देव. पुरावा 10वा अध्याय. अभ्यासवनी गहन ज्ञान, ज्ञानवनी ध्यान विशेषी. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ध्यान. पुरावा 12वा अध्याय. जेथे जेथ संपत्ती आणि दया वस्ती आले एका ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं ज्ञान जिथं देव, जिथं ज्ञान देव ज्ञानच देव. ज्ञानच देव ज्ञानच देव. पण ते ज्ञान निवृत्ती झाल्याशिवाय. म्हणून ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे. मिळवणं कसं सोपं आहे म्हणून भाऊ सोपा नाही. फायदा मुक्ती आहे. फायदा मुक्ती आहे म्हणून एक भजन लिहून घ्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. पुन्हा उलट फिरा. पुन्हा उलट फिरा. साई बाजूला कर, खाली दूध आहे. राग बाजूला कर, आत विस्तव आहे. ढग बाजूला कर, वरती आकाश आहे. तुझ्या देव आहे, साधना कर. पुन्हा उलट फिरा. पुन्हा उलट फिरा. लाकडात अग्नी आहे, दर्शन कर. दुधात लोणी आहे, क्रिया कर. उसात सागर आहे, प्रक्रिया कर. हृदयात देव आहे, साधना कर. म्हणूनच 750 वर्षापूर्वी एका आईनं मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. पण ते ज्ञान प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला आहे. पखवाद्याला वाजवण्याचं ज्ञान आहे, गाणाऱ्याला गाणाऱ्याचं ज्ञान आहे, पेटीवाल्याला पेटीचं ज्ञान आहे, माईक सिस्टीमवाल्याला त्याचं ज्ञान आहे. पण ते ज्ञान परमार्थात चालत नाही. पुस्तकी ज्ञान आहे. पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही. व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड करेक्टर्स. विदाउट नॉलेज मॅन हॅज ए नॉन डिवाइड. माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे. तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवतात. आणि संपत्ती असणारी माणसं विद्वानच असतात असं अजिबात नाही. जी विद्वान नसतात त्यांच्याकडे संपत्ती असते. संपत्तीचा नियम आहे. जी माणसं वागून हलकट आहेत त्यांच्याकडेच पैसा आहे. जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वडाईविडी नाही. म्हणजे कवडीचं काम करीत नाही त्यांना उरताला पैशाला. लक्ष्मी चंचल आहे ना. लक्ष्मीच्या आणि लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसाची गरज आहे. मग तुम्ही कोणत्या श्रीमंताच्या घरात जा, पा सोमवार एखादशी. सोमवार नाही, एखादच नाही, थोरलं पोरियड मध डोक्यातून जाईल. घडणार असते. त्याचं उत्तर नीट ऐका. पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडावर आपटा धोका देत. हो, एक वाक्य सांगू. मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. शेळीच्या गळ्याचं लोपले असं किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही. इस्टेट किती असू द्या, आई बापांच्या संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. आता आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? काही लोक म्हणले तुम्हाला सुशिक्षित हो का? उभ्यानं जेवतो. अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मूळव्याध आहे. हा
होती म्हणून उभ्यानं जेवतो. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित का कुत्र्याबरोबर हिंडतो. त्या जोडीदार नाही त्याला हिंडतो कुत्र्याबरोबर. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित का बायको हातात धरून हिंडतो. अरे बायकोवर विश्वासच नाही. आमच्याकडे सुशिक्षित कुणाला म्हणतात, आमच्याकडे सुशिक्षित कुणाला म्हणतात ज्याच्या आईच्या गालावर असवे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित. आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे? ज्ञान देव, ज्ञानच देव. ज्ञानोबर आहे पहिले सुशिक्षित. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पासायदान पाठ नाही. फक्त जन्माला आला, पोरं फायदा केले, नातू झाले, मी ह्याला काही केलं नाही, काही नाही केलं. बापाची इकली स्कॉर्पिओ घेतली 90 बिल आणि तिच्यावर धडकला, अमरात मस्त झाला. काही नाही केलं. बापाचा गुण ऐकला, स्कॉर्पिओ घेतली, हायवेला गेला, धाब्यावर जेवला, 90 मारली, कॉकटेल झालं, डिवायडर मधून आत गेला, जागेवर मेला. तरी माणसं म्हणले एक सच्चा दिलदार व्यक्ती गेला. याशात मारणार महाराज. एकदा नीती घासाळी ना तो माणसाचं काहीच जायला लागत नाही, आपोआप जात. आता एक वाक्य सांगा. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या, ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकलेत, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये भेटले. जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकली त्या जमिनीचे मालक त्या हॉटेल. आणि तो बसणाऱ्याला विचारतो कोणाला नको पावन. जमिनीचा मालक तुम्ही पहा महाराज. आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना, कोट्याधीश, एकालाही घरच्या नाही. सगळी गरीबाचं ज्या बेला हॉटेल पुढे बाजू कडक कपडे घालणार, द्याव आणि चहा पेताना म्हणा जीशी बातला आपल्या पोऱ्यान का तुला खाट्या घ्यायला घातलं गिडी चहाला वैसे नाही काय. आणि चहा कोणचा पिणार? गरीबाचा, सुताराचा, जी माणसं मुजुरी जातात त्यांचा चहा पिणार. तुम्ही या माणसांना समाधान नाही महाराज. हो नाही नाही आजही पहा तुम्ही भांडी घासणार वय 3रा मजला चढती, सर्दी नाही दिला, शेतकऱ्याची वय 10 लिटर दूध काढी दिली, वाकला येई ना तिला. श्रीमंताची लिफ्टनवर जाती, लिफ्टन खाली येते, मनक्यात घ्या, डोळ्याला अंधार येते. अगं तू जगती तरी का आला, त्याला तरी मोकळं कर, तोही गुतून ठुला, त्यालाही दुसरी करता येईल, तोही उलथाना. सुटका नाही, सुटका नाही. करीना ते काय नो हे महाराजा, करीना ते काय नो हे महाराजा. टिकू शकत नाही. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा सुरू झाला आहे कीर्तनातला. कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, दरिद्रेवाणी बसायचं नाही. ते तोंड सोडून देणं, डोक्याला हात लावून दाढीला हात लावून तांगडीवर करून गुढी फाकवा, याच नाही, याचच नाही. हा लांब भरायचं, चांगलं चप्पल ओढवा, पण भामटेवाणी आपली कीर्तनाला बसायचं नाही. भामटेवाणी ऐकायची ती सभा. सभेमध्ये काय सगळे भामटेच असतात. सभा म्हणजे काय? जुन्यांनी नव्याना नाव ठेवणे आणि नव्यांनी जुन्यांना नाव ठेवणे आणि येडीनी 200 रुपये रोजानं ऐकणे. आपल्या कीर्तनाला भामटेवाणी नाही. आपल्या कीर्तनाचं दुसरं वाक्य बोलू जायचं. पटलं तर म्हणायचं, नाही पटलं तर
नाही म्हणायचं दामटीवाने आपलं कीर्तन ऐकायचं नाही. नाही दाम्या म्हणायचं, बैल का म्हणायचं, चोम्या म्हणायचं, त्याच्या दुधाचा चहा. नको घेत करू कोणाच्या गोष्टीचा, नको घेत करू कोणाच्या गोष्टीचा. रिटायर झाले, काही परमानंट नाही झाले, काहींचे पोरं लग्नाला आले, बापाला पगार नाही, काही ना पाहुणे रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार, काही ना सॉफ्टवेअर मारून चित्र येईल. कोण खाते कोण खात? 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडे, 1 किलोमीटर इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आणि वाडी हा नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. लोकांना पोरं आणायची कुठून? बावळेवाणी शाळा उतरल्या, पोरं कमी पडले, एवढ्या शाळा आल्या, मग लोकांनी पोरं कुठून आणायची? ज्याला बायको त्याला तुम्ही तीच राहून देते नाही, आणि जे बायका करायच्या मूड मध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही. लोक करतील काय? चला, आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. नामदेव